नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं विजन हायटेक नर्सरी, भाळवणी तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। एका शेतकऱ्याने विचारलं होतं की मॅडम निमोटोडवर काय उपाय करता येईल, तर निमोटोड का होतो? तर निमोटोड म्हणजे ज्याला आपण सूत्रकृमी असंही म्हणतो, ते अतिशय लहान कृमीसारखे जीव असतात जे जमिनीमध्ये राहतात आणि वनस्पतींच्या मुळांवर हल्ला करतात। ते इतके लहान असतात की ते आपल्या नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही। मग निमॅटोडमुळे झाडांच्या मुळांमध्ये तो काय करतो की रस शोषून घेतो। त्यामुळे झाडांना जे आवश्यक पोषक तत्वे असतात आणि पाणी हे मिळत नाही। त्यामुळे झाडांची वाढ खुंटते आणि ती पिवळी पडतात। तर निमॅटोड मुळे काय काय समस्या होते, तर झाडांच्या ज्या मुळे आहेत त्या मुळांवर गाठी तयार होतात, झाडाची वाढ खुंटते आणि फुलांच्या आणि फळांची संख्या कमी होते। त्यामुळे काय होतं, पिकांच्या उत्पादनात घट होतं। तर आपण निमॅटोडवर काय उपाय करू शकतो, तर आपण काय करू शकतो की आपण पिकांची फेरपालट करू शकतो। म्हणजे एकाच प्रकारची पिके ना सतत घ्यायची नाही। म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी किंवा कडधान्यासारखी पिके जी असतील ना त्यामुळे जमिनीतील निमॅटोडचा प्रादुर्भाव कमी होतो। पुन्हा जमिनीमध्ये निर्जंतुकीकरण करायचे, म्हणजे काय करायचं, उन्हाळ्यामध्ये जमीन नांगरून घ्यायची, त्याच्यावर कागद आथरायचा, ज्यामुळे जमिनीचे तापमान वाढते आणि निमॅटोड मरतात। त्याच्यानंतर आपण काय आणखीन बायोलॉजिकल म्हणजे औषधांचा कोणता वापर करू शकतो, तर ट्रायकोडर्मा हे चांगलं बुरशीनाशक आहे। ते तुम्ही लागवडीपूर्वी जमिनीमध्ये मिसळू शकता, त्यामुळे निमॅटोड वाढीस प्रतिबंध येतो। नंतर पेसिलोमायसिस म्हणून आहे बुरशीनाशक, ते देखील निमॅटोडच्या अंडी आणि किंडींना नष्ट करते। मग रासायनिक उपाय आपण काय काय करू शकतो, तो निमॅटोसाइड म्हणून देखील आहे एक रासायनिक, त्याचा वापर आपण करू शकतो।